ओ साहेब, ओ जाधव साहेब, अहो किती वेळ झाला हाका मारतोय तुम्हाला. काय बोला, काय म्हणणे? आता काय म्हणणं, कालच्यालाच तुम्हाला म्हणलं की आपल्या ऊसाचे टोळीचं बघा, तेवढं टोळीचं काय ते तिकडं त्या साईडला ऊस आहे देऊ. अरे रामा, तुझ्या उसाला काय टोळी बसत नाही. का नाही बसत टोळी माझ्या ऊसाला? माय नोंद आहे. टोळीवाली ती म्हणतात उसले तुमच्या उसाला ये, उसातलं याले, तुमचा ऊस तोडायला अडचणी. आता तू अहो. सांग, आता मग काय केलं पाहिजे? अहो साहेब, ऊस नवीन आहे लागणीचा ऊस आहे. यल म्हणजे आता थोडंफार यल बिल असतातच ना, काय करणार त्याला. काही गोष्टी अडचण असतात रामा, तू समजून घ्यायचं. कशाची अडचण आहे तुम्हाला? तुम्हाला म्हणायची काय नेमकं? आता पाटलाकडे टोळ चालू आहे. हा त्याच्या पण त्यांच्याकडे टोळी चालू आहे, पण माझी बी नोंद आहे. ही अशा महत्वाची आहे. नोंदी लय जणांच्या असतात रामा. नोंद देऊन उपयोग काय आहे? रामा तुला एक सांगतो, त्याच्या आधी काय त्याच्या पाठीमागे काही गोष्टी असतात. अहो तुम्ही स्पष्ट बोला ना, तुम्हाला काय पाहिजे मला कळायचं. मला बी समजतंय तुम्ही काय बोलताय, पण तुम्ही असं जर अन्याय करणार असाल ना, आम्हाला वर्ष लागते ते ऊस आणायला, पाणी घालावं लागतंय, रातचं तिथं दारावं लागतंय, बिबट्याचं हाय राडा मधीच. हा, आणि तुम्ही आता परत हे करायचं का? मग अरे रामा, त्याला त्याच्या पाठीमागे खर्च आहे थोडा, काय तू खर्च आहे? समजून घेत नाही. हा, त्याला पार्ट्या द्यावा लागत्या, थोडंफार आपल्या हाताने द्यावं लागतं. मग मला म्हणायचं होतं की तुम्हाला ह्याचीच आता फक्त इच्छा आहे, हा, मी पैसे द्यावा तुम्हाला. हा, तुझ्याकडून 1 रुपया नाही, तुझ्याकडून कधी पार्टी नाही, मग कस काय टोळ्या येत्या सांग? अहो साहेब, शेतकऱ्याची समस्या जाणा तुम्ही. त्याच जेव्हा ऊस तुटून जाईन तेव्हा मला 2 रुपये भेटतात. त्याच्या आधी तुम्हाला पैसे देत चालायचं का? तोडेवाल्याला द्या, तुम्हाला द्या, ट्रॅक्टरवाल्याला द्या. हा, तसं नसतं रामा, आधी ह्या गोष्टी कराव्या लागत्यात. बघा, तेव्हा होतं. तुम्ही जर ऊस जर नाही काढला तर मी ऊस पेटवून देईन. मग तुमचं तुम्ही बघा काय करायची ती. तुमच्या मी कानावर घेतलेले, तुमची इच्छाच आहे ना. ऊस नाही नेणार तुम्ही, माझा ऊस मी पेटून देतो आणि माझ्या अख्ख्या कुटुंबासहित त्याच्यात आत्महत्या करतो. म्हणजे सगळंच वागन, तुमचं सगळं यंत्रणा चांगली चालन, तुमचं चालू द्या. तसं नसतं रामा, कसं असतंय? समजून घे जरा. काही गोष्टी असतात, मस्त मला बी तळतळे. राजकारण वाईट असतं रामा. राजकारणामुळं, पुढाऱ्यांमुळं काही गोष्टी आम्हाला बी करता येत नाही. आमच्या हातात आहे का? आम्हाला बी तळतळ वाटते. लोक आम्हाला डायरेक्टर म्हणतात त्याने आपलं काम नाही केलं, हा त्याच्याकडे जाऊ नको. अहो पण ते इलेक्शन राजकारणाच्या जागेवर शेतकरी आता राजकारण होऊन गेले. आता तुम्ही असं आडवं लागायचं का आम्हाला? तसं काही येड्यावानी करू नको, ऊस पिटून देऊ नको. नाही, तुम्ही माझा ऊस जर नाही नेला तर मी ती करणार म्हणजे करणार, ही लक्षात ठेवा. येड्यावानी करू नको. मग नाही करायचं येड्यावानी तर ती बघा ते लवकर. मी जातो, येतो. हॅलो, हो साहेब, आता ऊसाची तोड चालली. ऊस चाललाय आमचा 10 एकर ऊस आहे ना. हा, चालेल. थोड्या वेळाने फोन करतो मी. हे फील्डमॅन आलाय आमच्याकडं, बघू त्याचं काय काम आहे ते. पाटील राम राम. राम बोला. पाटील, अडचणीत येऊ आपण पाटील. हा, कशाने? तुमची टोळी झाली ना, तेव्हा राम्या फोन करतोय मला. आता भेट झाली गाडीवरती त्याची. बर हो, रामे म्हणते माझ्याच ऊसाला टोळी नाही भेटली, बर. माझा ऊस नाही आला, हा. मी ऊस पिटवून देईन आणि माझ्या कुटुंबाची आत्महत्या करीन. अरे येड्या, त्यांनी आमच्या साहेबाचं इलेक्शनला काम केलं नाही त्या राम्यानी. मेला तर मेला आणि गेला तर गेला, आम्हाला काय त्याच पडले. अहो पाटील, तसं नसतं. गरीब माणूस आहे, त्याचं बी जाऊ द्या ऊस. तुमचा ऊस गेला ना, लगेच ती टोळी आपण त्याच्या ऊसात लावू. तसं करू नका. अरे फील्डमॅन, माझं थोडं ऐक. मी गावचा पाटील आहे आणि तुम्ही जर माझी ऊसाची तोड बंद करता तर पाटील म्हणतात मला. तुझं काय असेल ना फील्डमॅन ते घे आणि गप बस तू. मरू दे, मेला तर आम्ही आधार. अहो पाटील, तसं नसतं. तुला सांगितलं ना, घे फील्डमॅन, घाल खिच्यात, गप बस आणि माझी तोड पूर्ण करून घे. मी आहे त्याला. तू काय करतोस? भेटतोस कशाला, घाबरतोस रे? बर तुम्ही म्हणता पाटीला. बर जा, तू जा आता. येऊ का पाटील? या. बोला ना मॅडम, काय चाललंय? आमचे ऊसाची तोड चाललेली आणि ते फील्डमॅन आलो होता, त्याच्यात जरा वेळ गेला, त्याच्यामुळं काय करणार. त्या तुमच्याशी बोलायला तुम्ही मग 2-3 कॉल केले मला, पण ते काय बोलायला वेळच नाही मिळाला. ते फील्डमॅनला जरा खुश करायचं होतं ना मला. पाटील नमस्ते. अरे काय रे राम भाऊ, कस काय आला माझ्याकड? कस काय आला माझी? मॅडम मी ठेवतो जरा आता फोन थोडा वेळ.
हा बोला राम भाऊ कशाला आला रे? काय बोलायचं ठेवलंय का? अरे तुझ्याकडून लय चुका मोठाल्या झाल्या. चुका नाही थांबा. हम्म? मागाशी माय फिल्डमनची गाठ पडली. हम्म. फिल्डमन काय म्हणला, सगळं पाटलाच्या हातात आहे. अहो म्हणणं हा. बरोबर आहे तुझं राम भाऊ. तुमच्या जर हातात असेल ना, आणि तुम्ही जर मला का आडवं लागत असताना, तर काही अरे असं करून चालन मी- का रामा? हा? पेट्रोल वतून घेतो तुमच्या अरे नको बाबा असं नको करू. बघा ना काय हे? अरे नको असं करू. तुझ्या उसाला तोड मी आता पडलं म्हणला तुझ्या समोर फोन करतो आणि उद्याच तोड बसावतो. तुम्हाला एक तर नोंदी नाही काय नाही, आणि तुमचं चाललंय सगळं. असं कुठं असतं का रे? अरे का नोंदी? आम्ही गावचे पाटील, आमचा काय दबदबा आहे? बसा बोकांडी हे? आमच्या गरीबाच्या. अरे नाही रामा, हा, शेतकऱ्याला. आम्हाला बी समजू दे. चुकला असला तरी चुकू दे, पण आता नका. पुढच्या वेळेस असं करू नको. गरीबावर अन्याय करू नका. नाही करणार रे. तू आता कसं आहे, असं परत चुका करू नको. त्यावेळेस आमच्या साहेबाच्या बाजूने विरोध केला तुमचे. ऐका, राजकारणात जागे हा होतं. म्हणणं कळलं? बरोबर आहे. मग आता मी नाही तर आता तुम्हाला सांगून चाललोय, उद्या जर मला टोळी नाही आली तर उद्या मी परत इथे येईन आणि मग पेटूनच घेतो तुमच्या पुढे. नको 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 असं करू नको रे नाही. बाबा. अरे आमच्या दारात विनाकारण कशाला आम्हाला दोषी बनवतो त्याच्यात? राहून दे डरम इकडं. उद्याच्याला टोळी बसावतो तुझी इथं. मग आणि काय पाहिजे सांग. पाटील, तुमच्या नोंदी आहेत का? अरे नोंदी नाही. ऐका, नोंदी नाही काय नाही. हा, दहशत करताय तुम्हाला आम्ही मानतो थोडंफार, मग गरीबावर अन्याय करताय. हा, त्यावेळेस सांगितलं राजकारणाच्या जागेवर राहू द्या. आमचा अधिकार होता आम्हाला कोणाला मतदान करायचं. मग तुम्ही म्हणताय की आमच्या साहेबाला मतदान नाही केलं, आमच्या साहेबाचं काम नाही केलं. असं कुठं चालतं का? मग तुम्ही तुमचं काम करायला पाहिजे करतो. होतं. तुम्ही गावातली माणसं आहेत का नाही? हा आणि मग ते साहेबाचं काय सांगता आम्हाला? तुम्हाला मानतो आम्ही. बर असू दे बाबा. आता झालंय ना हे सगळं. पण तुझ्या उसाला अगदी 100% उद्या तोड लावतो मी. आणि त्या फील्डमॅनला फोन करतो. तुझे देखता करू करा मामा. मला काय माहित नाही. मला उद्या टोळी पाहिजे. मग नाही जर मिळाली तर मी सांगितलं तसंच करणार. मग बघा तुम्ही. बर 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 ठीक आहे ठीक आहे. सांगतो मी फील्डमॅनला आता थोड्या वेळाने. येऊ का? मला हा. काय जास्त बोलायचं नाही. बर 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 देतो पाठवून मी. करू का फील्डमॅनला फोन तुझे ते कोणाला बी देखता? करा, मला काय सांग. हा हॅलो फील्डमॅन साहेब. हॅलो काय बोलताय? फील्डमॅन साहेब. अहो तो रामभाऊ रामा आलता माझ्याकड. फील्डमॅन तुम्ही एक काम करा आता उद्याच्याला त्या रामाचा ऊस तोडून घ्या पहिला. तोडल्याशिवाय मला बी काही सुचणार नाही. नाही तर तो अचानक मिळाला तर भाऊ माझं बी घर जाणार जाईल ना विनाकारण. कशाला मला येड घालायला होतं कुठतरी. बरं 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 चालतंय पाटील साहेब, तुम्ही म्हणताय तसं करतो. तुमच्याकडे टोळी चालू आहे, हा आणि दुसरी टोळी बघतो आणि उद्या सकाळी त्यांच्याकडे ती पाठवतो. बर 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 चालन. मग करून घे तेवढं काम. हा बरं 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 हा चालेल, परत सांगणार नाही बर का? बरं बरं चालेल चालेल. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे.